मेळावा भाजपप्रणीत जरी नसला तरी मेळाव्यात आलेल्या काही लोकांनी त्याचा राजकीय वापर करून घ्यायचा प्रयत्न केला। भाजपचा मेळावा असता तर काँग्रेस पक्षाचे नेते आम्ही तिथं पाठवले नसते। काँग्रेस पक्षाचे बरेच नेते सुद्धा त्या व्यासपीठावर आमची परवानगी घेऊनच गेले होते। त्या मेळाव्याच्या इतर गोष्टीत मदतही काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून केली गेली होती। आमचा विरोध असता तर तसं झालं नसतं, आमची लोक आली नसती। त्या मेळाव्यात मी संसदेत असल्यामुळे मी उपस्थित राहू शकलो नाही, मात्र बोलवलं असतं आणि मी इथं असतो तर निश्चित मीही गेलो असतो। कारण लोकांच्या मागण्या काय आहेत हे समजणं महत्त्वाचं होतं। मात्र काही लोकांनी लोकांच्या मागण्या ही अराजकीय कार्यक्रमच्या ऐवजी हा त्यांनी स्वतःचा राजकीय कार्यक्रम करून घेतला। जरांगे पाटलांनी सुद्धा ह्या ठिकाणी सांगलीत सभा घेतली, त्यामुळे त्यांना सांगलीत सभा घेणं गरजेचं वाटलं असेल, त्यांनी घेतली असेल। मात्र माझं एक एवढंच सुधारणा त्यांना सुचवायची आहे की कदाचित पुढच्या वेळी राजकीय लोकांच्या ऐवजी जे खरोखर तळागाळातली लोक आहेत, ओबीसी समाज लोक आहेत। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। ज्यांना होणाऱ्या निर्णयामुळे किंवा झालेल्या निर्णयांमुळे काही त्रास होत असेल त्यांना वाचा फोडायला संधी द्या। तुमचीच भाषणं आता तिथं न करता खालच्या सामान्य लोकांना बोलू द्यावं। मुद्दामून विरोधकांच्यावर आरोप करून भाजपचे कॅम्पेन करायचं होतं काय? ते ऑलरेडी बोललेलं आहे। हे बघा, आंदोलन त्यांनी जे केलेलं आहे त्यांच्या मागण्यांसाठी केलेलं आहे। न्याय, त्यातले जे न्यायिक मागण्या आहेत ते त्यांना मिळाव्यात ह्यासाठी आम्ही प्रयत्न करू। ज्याही मागण्या होतात त्या 100% करण्यासारख्या असोत किंवा नसोत, त्या कुठनं तरी समाजातनं मागणीतनं आलेल्या असतात आणि आम्ही समाजाचे प्रतिनिधी आहे आणि त्यामुळे समाजाचे प्रतिनिधी म्हणून काम करत असताना ज्या लोकांच्या मागण्या आहेत त्या वरपर्यंत पोहोचाव्या, त्याचा विचार व्हावा आणि त्या न्यायिक असतील तर त्याच्यावर मार्ग निघावा, हे आमचा प्रयत्न असणं स्वाभाविक आहे। म्हणून आम्ही कुठे कुणाला सांगितलं नाही की तुमची ही मागणी चुकीची आहे। जी तुमची मागणी आहे ती वर पोहोचवायचं काम आम्ही प्रामाणिकपणे करू आणि आम्ही करतोय। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।